नाशिक महानगरपालिकेमधील होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आपण अनेकदा अनुभव घेतला असेल, तर खासगी कंत्राटदार पैसे उकळण्यासाठी कमी पैशात बांधकाम करण्याचा पराक्रम करत असतात. सध्या असाच एक प्रकार सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत नुकतेच करण्यात आलेले रस्ते डांबरीकरण, नव्याने दुरुस्त करण्यात आलेला रस्ता हाताने उखडत असल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक सलीम शेख यांनी हाताने रस्ता उकलताना दिसत आहे. तर या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे माजी नगरसेवक सलीम शेख चांगले संतप्त झाले आहेत. दरम्यान असे रस्ते बनवणारे फक्त डांबर टाकून चोपून घेण्यात आला आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणल्यानंतर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. रस्ते डांबरीकरण, नव्याने दुरुस्त करण्याचे काम करत असताना मनपाचा कुठलाही अधिकारी किंवा क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ठेकेदारच फावत असून नागरिकांच्या पैशाची उधळण होत आहे. या कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक सलीम शेख यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केली आहे. बघूयात सविस्तर. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये टीडीके कंपनी समोर या ठिकाणी डांबरीकरणाचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोलचा या ठिकाणी अधिकारी नाही आहे. नाशिक सातपूर विभागाचा बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे. ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतोय. मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर ओतलेलं अक्षरशः हाताने उखडल्यानंतर सुद्धा डांबर आज हातामध्ये येते. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाची माननीय आयुक्तांनी चौकशी करावी. त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिका कोणी अधिकारी आज दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.